सुजेति सिन्दुरो देवो यत्पादपङ्कजस्वर्णो वासरमणीर्योगमसारासन्नासरिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारोराया शुभ्रवस्त्राङ्गुका या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतवद्मासनाया ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यपः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिमित्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरु ब्रह्मा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर। भक्त देवाच्या दारात आपण काय ऐकतोय? आपण संत महिपती महाराजांनी लिहिलेली संत लीलामृत ग्रंथातली काही चरित्र ऐकतोय। आता चरित्र चालू आहे त्रिलोचन राजाचं। हा त्रिलोचन जो आहे हा अत्यंत भाविक आहे। त्याच्या दारामध्ये परमात्मा त्याची सेवा करायला आला। याने त्याची चौकशी केली, तू कोण, कुठून आला, काय आहे तुझं, काय नाव गाव काय आहे ते सांग। तया से देखून प्रेमळ भक्त आपण सन्निध पाचारित समीप वैसोन त्या ते सुमुखे पुसते द्वान म्हणे तू आहेस कवणाचा, कवण येथे यावया काय कारण, यावरी कुळ नामाभिधान मजला मज कारण ते सांग। ऐसे त्रिलोचन पुसता ऐकून बोले वैकुंठनाथ, मी तो याती कुळविरहित असे विजात जाणपा, माता पिता नेणे निषेध निरंजनी माझी वस्ती जे ठाई भाव भक्ती धावरी प्रीती जाय तेथे, ब्रह्मांड भुवनी रहिवास कोठे न टाके निमिष, सप्रेम भाव नाही दयास तयाचे दृष्टीस पडे, त्याचे दृष्टीस पडे ना, सदोदित सर्वा ठाई मी सर्वत्र आहे। पण ज्याच्या मनामध्ये शुद्ध भाव नाही त्याला मी सर्वत्र असून सुद्धा दिसत नाही, त्याचे दृष्टीस परिणाम सदोदित सर्वा ठाई रीते स्थळ मजोईन नाही। ऐसे त्रिलोचनासे ते समयी शेषशाही बोलले, परीश्वरी माया अनिवार्य सर्वथान ओळखीचे वैष्णविराम म्हणे कार्य कर्म करीसी साचार सांग सत्वरे समयी। पण भगवंताची माया, ईश्वरी माया, वैष्णवी माया म्हणतात। या वैष्णवी मायेमुळे हा त्रिलोचन आपल्या दारामध्ये प्रत्यक्ष परमात्मा उभा आहे हे ओळखू शकत नाही। मग तो त्याला विचारतो, तुला काय येतं सांग, तुला जर माझ्या घरी राहून काही काम करायचं आहे तर तुला काय येतं ते तर मला कळू दे, म्हणजे त्याप्रमाणे तुला काम सांगेन। सगळ्या प्रकारची कामं असतात, पण माणसाचा स्वभाव पाहून ती कामं सांगितली जातात। एखाद्या माणसाला एका जागी बसवत नाही, सारखं फिरायचं माहीत असतं। मग असा मनुष्य जर कामाला ठेवला तर त्याला काय काम सांगायचं, बाहेर हाटेचं काम सांगायचं। इकडे जा, ह्याला निरोप दे, त्याला निरोप दे, अमुक आण तमुक आण तमुक आण। काही काही माणसाला बैठी कामच आवडतात, मग त्याला बसून करायची कामं सांगायची। काहींना नुसती पाटीलकीच आवडते, पाटीलकी याचा अर्थ ऑर्डर सोडणं आवड। मग त्याला सांगायचं हे या माणसाकडनं हे काम करून घे, मग तो तेवढं काम व्यवस्थित करतो। म्हणजे प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुणधर्म आहेच। काम करून घेणाऱ्या एकदा माणसाला कळलं की याच्यामुळे काय गुणधर्म आहे, काय कला आहे, त्याप्रमाणे तो मग त्या माणसाचा उपयोग आपल्या कामासाठी करून घेतो। म्हणून त्याला असं म्हटलंय योजकस्तत्र दुर्लभ। हा योजना करणारा मनुष्य दुर्लभ आहे का, की त्याला कळलं पाहिजे नेमकं कोणत्या माणसाकडनं काय काम करून घ्यायचं। काय येतं सांग रे बाबा तुला, तो काय म्हणतो, यावरी म्हणे वैकुंठनाथ 64 कळाम जावगत, मला 14 विद्या 64 कला हे प्राप्त आहे, काही सांगा मला येत आहे। 14 विद्या मुखोद्गत सामुद्रिकात नसैन्योना, आळस टाकून धंदा कारण
यावरी म्हणे वैकुंठ 64 कला माझा अवघदा भरती आहे नाम विख्यात जगविख्यात बोलती. मला भरती आहे असं म्हणतात. माझं नाव काय विचारलं तुम्ही? माझं नाव भरती आहे. मला 14 विद्या 64 कला येतात. मला हस्तसामुद्रिक येतं. म्हणजे हस्तसामुद्रिक एक कला आहे. हातावरती जे बघा जेवढं आपल्या पत्रिकेत लिहिलेलं ना तेवढं या हातावरती, सगळे ग्रह या हातावरती, पत्रिका आणि हात. ज्याला हस्तसामुद्रिक येतं ना तो हातावरच्या रेषा पाहून तुमचा जन्म किती तारखेला कुठे झाला कसं झालं सगळं सांगू शकतो. म्हणून हस्तसामुद्रिक एक कला आहे. फेस रिडिंग, एखाद्या माणसाला तुमचा चेहरा पाहिला की तुमचं भविष्य सांगेल, त्याला म्हणतात फेस रिडिंग. पाहिला बरोबर त्याला कळतं. एखाद्या माणसाला कोणती कला अवगत आहे? प्रत्येक बघा देवाच्या मागे आपल्याला वलय दिसतं का नाही? त्याच्या महाराजांच्या फोटोच्या मागे वलय आहे, आपल्याला वलय दिसतं. असं प्रत्येक माणसाच्या मागे एक वलय असतं, त्याला म्हणतात आरा. प्रत्येक माणसाच्या मागे म्हणजे तुमच्या मागे जी तुमची आराध्य देवता आहे तिचं एक वलय तुमच्या भोवती असतं. मग ते बरोबर त्या माणसाला कळतं. मग तो मनुष्य आपल्याला न विचारता सांगतो तुमची अमुक अमुक देवतेची उपासना सुरू आहे, ती याच्या पुढे चालू ठेवा. किंवा तुम्ही जर ती उपासना करत असाल आणि ती मध्येच बंद झाली असेल तर तो पुन्हा तुम्हाला त्या उपासनेची आठवण करून देतो की अरे पूर्वी तुम्ही ही उपासना करत होता, आता त्याच्यात खंड पडलाय, ती उपासना पुन्हा जागृत ठेवा. मग त्याला म्हणतात आरा. ते माणसाच्या मागचा आरा एखाद्याला ओळखता येतो. माणसाच्या चालण्यावरनं कळतं की ह्या माणसाचं काय आहे व्यक्तिमत्व, ते कळतं. त्या चालतो कसा, त्याची बसण्याची पद्धत, त्याचे अंगाची ठेवण, त्याची चालण्याची पद्धत, प्रत्येक गोष्टीतनं ते ज्ञान आहे एक प्रकारचं. काही काही माणसं नुसती बोटाने खूण करतात आणि तुमचं नाव गाव हे ते सगळं सांगतात. त्याला म्हणतात हस्तपल्लवी. म्हणजे हात हलवायचे आणि समोर एक मनुष्य बसले असतो, तो आपल्याला विचारतो तुमचं नाव काय, अमुक, आणि मग तो लांबून त्या माणसाला खूण करून सांगतो. बोटाने नुसते खुणा करतो आणि तो इतक्या लांब उभारलेला मनुष्य आपल्याला आपलं नाव गाव सगळं सांगतो. मग त्याला काय म्हणतात करपल्लवी. ती भाषा आहे. करपल्लवी एक भाषा आहे. नेत्रपल्लवी भाषा आहे. डोळ्याच्या खाणाखुणावरनं, डोळ्यावरच्या भावावरनं मनुष्य ओळखतो काय चाललंय. अशा 14 विद्या 64 कला मला ज्ञात आहे. 14 विद्या मुखोद्गता सामुद्रिका नसे निवना आळस टाकून धंदा कारण उल्हास म्हणे सर्वदा. बरं म्हणले मला कामाचा कधी कंटाळा येत नाही. जे तुम्ही काम सांगाल ते मनापासून करणार आणि आनंदाने करणार. उगी डोक्यावर ओझं टाकलंय असं नाही करणार. आळस टाकून धंदा कारण उल्हास हे म्हणे सर्वदा. सदैव माझं मन आनंदित राहतं. उल्हास हे म्हणे सर्वदा. शेत कुळवाडी करू जाणींना अगर पाडी बीज वेणे हात लागता ऋतू वाचोना पीक धन येते थे. मला शेतातली कुठलीही कामं सांगा, नांगरणे सांगा, खुरपणे सांगा, धान्य पेरायला सांगा, धान्य काढायला सांगा, त्याची निगा राखायला सांगा, काही हात लागता ऋतू वाचून पीक सधन येते थे. माझ्याकडे अशी कला आहे की माझं नुसतं हात लागला ना तरी सुद्धा आता प्रत्येक फळं कोणत्या ऋतूत कोणतं फळ येणार ते ठरलेलं आहे. म्हणाले माझ्या हातात अशी कला आहे की कोणत्या ऋतूत कोणती फळं मला आणून दाखवता येतं. हात लागता ऋतू वाचून पीक सघन येते ते. मृत्तिका मळवणी आहारिके नाना परीचे घट आणिके निजांगे करी तसे देखे किंचित उदक बाजरे ना. तुम्ही सांगितलं मातीची मडकी बनवा. ती मातीची मडकी पण मला बनवता येतात. असं मडकं बनवेल की त्यातनं पाणी पाझरणार नाही, असं मडकं बनवता येतं. मृत्तिका मळवणी आहारिके नाना परीचे घट आणिके निजांगे करतसे देखे किंचित उदक बाजरे ना. संपूर्ण वस्त्रे धू जाणे मोला चढवी दुप्पट गुणे रजक लज्जित होणे होतसे तेने माझा सद्गुण देखोने. कोणत्याही प्रकारची वस्त्र कितीही मळलेली असो, कुठल्याही प्रकारचे डाग त्याच्यावर पडलेले असो, ती वस्त्र स्वच्छ धुणं ही कला मला येते.
संपूर्ण वस्त्रे धुजाणे मोला चढवी दुपड गुणे रजक लज्जित होत असे तेने माझा सद्गुण कोणे शिव जाणे तटतट जैसी चंदनाची बसली उठ कंचुके लहंगा शेवी नीट शाळा नाटक शृंगारी. मला शिवणकला पण येते. कोणत्याही प्रकारचं वस्त्र सांगा, अगदी बाहुलीच्या अंगात घालायचा ड्रेस शिवाय सांगा तो येईल. देवघरातले छोटे छोटे देव आहेत त्या देवांची वस्त्र शिवायला सांगा ती. किंवा हत्तीसारख्या हत्तीची अंबारी आहे त्या हत्तीच्या अंगावरती वस्त्र असतं मोठं टाकले त्याला हत्तीची झूल म्हणतात. घोड्याच्या अंगावर असतात हत्ती म्हणजे प्रत्येकाची निरनिराळी वस्त्र आहेत तर त्या प्रकारची वस्त्र म्हणजे कोणते म्हणून माणूस असो स्त्री असो पुरुष असो बाल असो तरुण असो प्रौढ असो वृद्ध असो कोणत्याही प्रकारची स्त्री पुरुष वस्त्र सांगा उत्तम प्रकारची शिलाई मला येते. पुन्हा उसवायचं काम नाही. शिवू जाणे तट तट जैसी चंदनाची वैसली उठ कंचुके लहंगा शिवी नीट शाळा नाटक शृंगारी नाना परीचे बाग लाविन पुष्पी फळी शोभायमान दृष्टी देखता तेवन स्वसंत तेने लज्जित. उत्तम प्रकारची बागायत मला येते. करताळी विद्या सती सकळ नाना परीचे बाग लाविन पुष्पी फळी शोभायमान दृष्टी देखता तेवन वसंत तेने लज्जित. करताळी विद्या असती सकळ अक्षरे देशी मुक्तावळ पर चित्त परीक्षा कमे कर्मी कुशळ ऐसे घन नियण म्हणत असे. मला सगळ्या विद्या कशा आहेत करतळीचा आवळा म्हणजे आवळा जसा हातात घ्यावा तशी सगळी विद्या मला सर्वांगीण येते. म्हणजे पुष्कळ वेळा काय होतं पुष्कळ वेळा माणसाला सगळं येत असतं पण एक ना धड भारावर चिंध्या म्हणल्यासारखं असतं. कुठल्या याच्यात तज्ज्ञ नाही येतं सगळं पण तज्ज्ञ आहे का तू नाही म्हणले म्हणजे प्रत्येकातलं मला थोडं थोडं येतं. हा म्हणतो तसं नाही कोणतीही कला मला सर्वांगीण येते. करतळी विद्या असते सकळ अक्षरेशी मुक्ताफळ. बरं म्हणाले अक्षर कसे एक टाके अक्षर एकदा बोरू ठेवला कागदावरती की शेवटपर्यंत अक्षर त्याची उंची रुंदी प्रत्येक ओळीतला अंतर ह्रस्व दीर्घ कुठे स्वल्पविराम कुठे अर्धविराम कुठे पूर्णविराम हे सगळं उत्तम. करतळी विद्या अक्षरे जैसे मुक्ताफळ. अक्षर असं की पाहत राहावं. अक्षरे जैसे मुक्ताफळ परचित्त परीक्षा कर्मे कुशळ. दुसऱ्याच्या चित्ताची मनाची मला परीक्षा करता येते. ऐसे घन निर्मळ तसे 6 राग 36 भारी आनंद रागांच्या क्रिया माझे गायन ऐकून या ब्रह्मतने लज्जित. 6 प्रकारचे राग आहेत. 6 राग मला येतात त्यातले उपराग आहेत ते मला येतात. माझं गायन ऐकून सरस्वती ही लज्जायमान होईल असं माझे गायन ऐकून या ब्रह्मतने लज्जता. नृत्य करते संगीत देखता रिजते योगी विरक्त वेद पुराणे सर्व अवगत सत्यवती सुतदया परी. मला म्हणाल तर नृत्यामध्ये मी प्रवीण आहे. नृत्यामध्ये प्रवीण आहे आणि सर्व शास्त्र पुराण मुखोद्गत आहे. देवा देवी उदयम विकारा व्यवहार जाणे सावकारा दैवे जात ज्याच्या घरात साक्षात इंदिरा आहे तेथे. मला एखादा व्यापार करायला सांगा तोही उत्तम प्रकारे करून दाखवेल. म्हणजे बरकत आणि व्यापारामध्ये अशी कला मला अवगत आहे. मी ज्याच्या घरी जातो ना माझ्याबरोबर लक्ष्मी पण त्याच्या घरात येते. दैवे जात असे ज्याच्या घरात साक्षात इंदिरा येते ते एकही निमिष न लुटता तात्काळ आणि दुरील वार्ता कोणी अवसरी संकट पडता शस्त्रविद्या सामर्थ्य दाखवी. कुठलीही लांबची एखादी बातमी तुम्हाला पाहिजे असेल क्षणार्धात मी जातो तिथे काय चाललंय ते पाहतो आणि तुम्हाला येऊन सांगतो. कुठल्याही प्रकारचं संकट पडलं तर कोणत्याही प्रकारचं शस्त्र चालवण्याची विद्या मला अवगत आहे. शस्त्रविद्या सामर्थ्य दाखवे दर्प दाखवून पुढे खांड
श्मश्रू सरसावी कोडे तेणे पुरुषा ते जे तसे काढे मदन रूपडे ज्या परी. मला तुम्ही सांगितलं नापिकाचं काम करा तरी मी करतो. मस्त की तुमच्या पुढे आदर्श आरसा धरतो आणि उत्तम प्रकारची श्मश्रू म्हणा काय असं ते दसरसया सरिते सी अपार आल्या पुरकासे जावीन नारी नरा अंगास किंचित लागता निर पैल पार पावी. हा भवसागर उतरून पहिल्या तीराला कोणाला न्यायचं असेल तर अंगाला पाण्याचा थेंब न लागता मी त्याला पहिल्या तीराला घेऊन जातो. एवढं सगळं तो म्हणतोय, पण हा परमात्मा हे त्याच्या लक्षात येत नाही. सरितेश आल्या पार पुरकासेस लावी नारींद्रा अंगास किंचित न लागता नीर पैल पार पाविना. बहुत काय सांगू विस्तारी सांगसी ते करीन चाकरी इच्छिली वर तू देईना झड करी ऐसे श्रीहरी बोलले. मी तुझी सेवा तर करीनच, पण तुझी सगळी मनोकामना मी पूर्ण करीन. ऐकोन म्हणे त्रिलोचन तुझं माझी अपार सद्गुण ऐस्या रक्षिता आहे कोण धुंडिता त्रिभुवन दिसेना. भरत्या म्हणे वैष्णव भक्ता आणि एका एक वार्ता मी अघटित तेही कार्य करता यासी अन्यथा असेना. भरती म्हणतो जे काम कुणालाही जमणार नाही ते मी करतो. काय काम विचार करा. अग्नीवरती पाणी टाकलं की अग्नी विझतो का नाही. पण म्हणाले माझ्याकडे अशी कला आहे की अग्नीवरती पाणी टाकलं तरी अग्नी विझत नाही. कशी आहे. समुद्राच्या पोटामध्ये वडवाग्नी आहे. वरती समुद्र आहे ना, खाली वडवाग्नी. आपल्या पोटामध्ये काय आहे जठराग्नी आहे. सारखा आपण पाणी पितो तर तो काय विझतो काय. म्हणाल जी गोष्ट कुणाला जमत नाही ती मला जमते. भरत्या म्हणे वैष्णव भक्त आणि एका वार्ता मी अघटित तेही कार्य करता यासी अन्यथा असेना. मी अघटित काम करणार आहे. प्राणवायू कसा आहे म्हणजे प्राण आपला वायुरूप आहे ना, तो कुठूनही निघून जाईल. पण आपल्या शरीराला 9 ठिकाणी छिद्र आहेत. 9 ठिकाणी छिद्र असून सुद्धा हा प्राण ही सगळी म्हणजे छिद्र म्हणजे खिडक्या. या खिडक्या उघड्या आहेत. कानाचे 2, डोळ्याचे 2, कानाचे 2, नाकपुड्या 2 अशा 9 छिद्र आहेत आपल्या शरीरात. तर 9 छिद्र असून सुद्धा आणि प्राण हा वायुरूप असून सुद्धा माझ्या आज्ञेशिवाय त्यातनं तो बाहेर पडत नाही. वास्तविक तर खिडक्या मोकळ्या आहेत, कधी तो निघून जाऊ शकतो, पण माझ्या आज्ञेशिवाय तो त्यातनं बाहेर पडत नाही. अघटी मी अघटित तेही कार्य करता याचे अन्यथा असे ना. परी एक ज्या गुण असे जाण तेही सांगतो तू धारणा. बहुत बक्षले जरी अन्न परी तृप्ती देणे नव्हेची. माझ्याकडे एक मात्र दोष आहे. काय दोष आहे. मी कितीही अन्न खाल्लं तरी माझी तृप्ती काही होत नाही. किती खाल्लं तरी. काय झालं एकदा भगवान गोपालकृष्ण आईच्या अंगावर दूध पित होते. बालकृष्ण आईने जवळ घेतलं होतं आणि ती पण नादामध्ये होती. तिने बघितले की सूर्योदयाच्या वेळेला हे लेकरू दूध पितंय. आता म्हणाले सूर्य माध्यान्हाला आला म्हणजे ती पण तिच्या नादात ती विसरून गेली. सूर्य माध्यान्हाला आला आणि ही पोरग म्हणले अजून दूधच पिते. आणि एवढंच तो पोरग याला म्हणले त्रास होईल, उलटी होईल, अमुक होईल, तमुक होईल काय. आणि मग ती म्हणते अरे बाबा तुला उलटी होईल ना बाबा. मग कृष्णाने अशी जांभई दिली आणि आतमध्ये ब्रह्मांड दाखवलं. आई मी एकटा दूध पित नाही या सगळ्याला पाचतोय म्हणाले माझ्याकडे एक मात्र दोष आहे. काय दोष आहे. माझी तृप्ती लवकर होत नाही म्हणाले. मला भूक फार लागते. पोट लवकर भरत नाही माझं. तेही सांगतो तुझं कारण बहुत बक्षले जरी अन्नात बरी तृप्ती देणे नव्हेचे. करिता प्रीती निषेधीने कंटाळ तसे घर स्वामी काही अंतर पडता तक्षण हे सत्वर तेथून जात असे. अहो म्हणाले माझ्या ह्या भुकेला माझी बायको म्हणून कंटाळून गेली असं परमात्मा म्हणतो. आता जिथे माझी भूक भागत नाही तिथे मी थांबत नाही म्हणाले जास्ती काळ. सत्वर तेथून जात असे. पोटभर अन्न इच्छितो बाह्य आणि कुशाला न लगे काय ऐसे निज वक्ता ते शेषाही बोलवलंय.
परमात्मा म्हणतो की मला फक्त पोटभर खायला द्या, बाकी मुशाहिरा म्हणजे मला पगार काही नको आहे, मानधन काही नको आहे, मला फक्त तुम्ही जेवायला घाला, तुमच्या घरीच पडून राहीन. बघा, पडून राहीन कुठला शब्द आहे? दामाजी पंताचे पैसे द्यायला भगवंताने कुठलं रूप घेतलं होतं? झाला महार पंढरीनाथ, मुंडाशात बांधिली चिठी, फेकतो दुरून जगजेठी, दामाजीनी विकली जी कोठी, त्याच दाम घ्या जी पदरात, झाला महार पंढरीनाथ. नेसाला मलिन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी, खोंगडी टाकिली पाठी, करी जुहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ. खळखळा ओतिल्या मोहरा, घ्याजे मोजून पावती करा, ढिग बघुनी चमकल्या नजरा, शहा घाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ. त्या बादशाने पाहिलं, ह्याच्याकडे एवढीशी चंची आहे, म्हणजे तंबाखू ठेवायची पिशवी चंची, आणि तेवढ्या चंचीमध्ये याने ज्या मोहरा आणल्या तर ढीग, दरबारात एवढा मोठा सुवर्णाचा ढीग लागला. ह्या सगळ्या मोहरा त्या एवढ्याशा चंचीमध्ये कशा बसल्या असतील? त्याला आश्चर्य वाटलं. जेवढं दामाजीने धान्य विकलं होतं त्याच्यापेक्षा जास्ती सुवर्ण मोहरा तिथे त्याने दिल्या त्या बादशाहाला, आणि सांगितलं पैसे मिळाले म्हणून देऊन द्या. मग त्या बादशाने त्याला विचारलं की का रे बाबा, तुला तिथे पगार किती आहे? दामाजी पंत किती पगार देतो? तो म्हणतो दामाजी पंत मला 1,00,000 पगार देतो. 1,00,000 पगार देतो. कोण? दामाजी. मग बादशाह म्हणतो मी तुला 2,00,000 देईन, 3,00,000 देईन, 5,00,000 देईन, 10,00,000 देईन. तो म्हणलं नको, मला 1,00,000 पाहिजे. 1,00,000 याचा अर्थ दामाजीचं सगळं लक्ष माझ्याकडे, तुझं 10 ठिकाणी गुंतलेलं आहे, काय करायचं? तो म्हणला अरे मी तुला जहागीर देईन ना, कशाला त्याची चाकरी करतो? तू जहागीरदार हो, तुला जहागीर देतो. नग मला तुमची जहागीर, पडून मी त्याचा होईन कुतरा, नग हो मला तुमची सरदारी. तो म्हणलं जहागीर करतो ना, मी सरदार करतो तुला. नको म्हणले, मी त्या दामाजीच्या दारात पडून राहील कुत्र्यासारखा. कुत्रा जसा मालकाच्या दारात पडून राहतो तसा म्हणाले मी दामाजीच्या दारात पडून राहील. मी त्याचा होईन कुतरा, नको हो मला तुमची सरदारी, पडून राहीन त्याचे दारी. तो खरा एक जन्मला जगामध्ये जननीच्या पोटात, संत दामाजी असे मोठा. तसा तो काय म्हणतो? पांडुरंग काय म्हणतो त्याला? भरतिया नाव घेतले पांडुरंगाने. तो त्रिलोचनाला म्हणतो मला फक्त खायला दे, तुझ्या दारात पडून राहील मी. पोटभर अन्न इच्छितो पाही, आणि मुशाला न लगे काही. ऐसे निज भक्ता तेच मे शेषशाही हे बोलिले. ऐकून बोलिला, ऐकून परत्याचे वचन संतोषला त्रिलोचना. म्हणे तू बहु गुण निधान, दैवे करून निधी केलासे. अरे म्हणाले असा मनुष्य भेटणं म्हणजे आमचं मोठं भाग्य आहे म्हणाले. ऐकून परत्याचे वचन संतोषला त्रिलोचना. म्हणे तू बहुगुण निधान, दैवे करून लादलासे. संग्रही असलासे सर्व संसारी होईल सहित. ऐसे म्हणून निश्चितात निज कांते ते पाचारी. अरे म्हणाले तू जर आमच्या घरी राहिलास ना, आमचा संसार सफळ संपूर्ण होईल. त्याने आपल्या पत्नीला बोलवलं. म्हणे हो ऐके, म्हणे ऐके हो हरिदासी, बरतिया पातला मंदिरासी.
सकळ कळा अलोट त्यासी कपट परदेशी म्हणवितो अवघड कार्य असे जाण ते करीन म्हणतो न लागता क्षणा काही न मागीचे वेतन पोटभर अन्न इच्छितो. आपल्या भाग्याने असा मनुष्य आपल्याला भेटलाय. कोणतंही अवघड काम सांगा आम्ही क्षणात करतो असं म्हणणार आहे. कोणत्याही कामाचा कंटाळा नाही. 14 विद्या 64 कला सगळं कला प्राप्त आहे. अवघड कार्य असेल धाण ते करीन म्हणतो न लागता क्षणा काही न मागेची वेतना पोटभर अन्न इच्छितो. म्हणाल त्याला पगार काहीच नको आहे, मानधन काही नको, फक्त म्हणाले त्याला पोटभर खायला पाहिजे. क्षुधेचा का क्षुधेचा अलकारीचे पार तरी तो ऐके माझे उत्तर पाक निष्पत्ती ते करून सत्र भोजन पोटभर यासी घाली. म्हणाल तू स्वयंपाक तयार कर, बरेच दिवसाचा भुकेलेला दिसतोय, याला पोटभर आधी जेवायला घाल. कार्य सांगसी जे काही ते हर्ष करेल लवला आहे परियासी क्षुधा तुम न ठेवी तो श्वीत जाई स्वास्थ्य. तू सांगेल ते काम हा करेल, फक्त ह्याला उपाशी ठेवू नकोस. उपाशी राहिला तर निघून जाईल. अवश्य म्हणून ते अवसरी कांता गेली मंदिरे पाक निष्पत्ती सारी तत्वरी भरती अशी पाचारीला कनकताडी विस्तारले जाण नाना प्रीचे वाढले अण्णा भोजने वैसले जगत जेवण आणि जे प्रीतीने ते ध्वा एकोणी निज भक्ताची प्रीत क्षुधातूर झाला अनंत ग्रासा मागे ग्रास घेत नसाविता गळी लगय ब्रह्मादिक मृडानिपती सदा इच्छिती ज्याची संगती तो त्रिलोचनाचे घरी श्रीपतीची वीज प्रीती वैसला ज्याची प्राप्ती व्हावया लागून योगी वैसले वज्रासने तो पोटावारी कैवल्य दानी राहिला सदने भक्ताच्या. आणि त्या मातेने घातलेलं अन्न वाढलेलं अन्न प्रेमाने भगवंत ग्रहण करताय. त्या परमात्म्याची केवळ आपल्यावर दृष्टी पडावी यासाठी अनेक जन्म तपश्चर्या करावी लागते, तेव्हा तो भेटतो. अहो नुसतं देवाचं नाव आपल्या मुखात यायचं झालं ना तरी सुद्धा अनेक जन्माचं पुण्य गाठीला लागतं, तेव्हा आपल्या मुखातनं देवाचं नाव येतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी, अनेक जन्माचं पुण्य गाठीला यावं तेव्हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताचं नाव आपल्याला आवडतं का? बहुत सुकृतांची जोडी आहे म्हणून. ज्याची प्राप्ती व्हाव्या लागून युग वेसले वज्राधने तो पोटावारी कैवल्यदानी राहिला सदनी भक्ताच्या. महर्षी या करते जाणतेसे न घ्यायचे अवधाना तो त्रिलोचनाचे कांतेस म्हणे आजीचे जेवण मिष्ट लागे करावे अमृतपान प्रीतीने पाचारी पाक्षासन. तो निज भक्ताचे घरी अन्न अत्यादरी जेवितसे भक्तिभावे बुल्ला हरी याती कोण विचारी सांडोरी महत्वाचे थोरी पोटावारी राहिला. देव हा भक्तिभावाचा भुकेलेला आहे, त्यामुळे तिथे त्या मातुश्रीने वाढलेलं अन्न प्रेमाने वाढलेलं त्या भगवंताने ग्रहण केलेलं आहे. आणि केवळ फक्त जेवायला मिळणार या आशेवरती परमात्मा तिथे राहिलेला आहे. त्या कशासाठी? आपल्या भक्ताची सेवा करण्यासाठी. भक्तिभावे भुल्ला हरी याती कोण न विचारी. देव कधी कोणाची जात विचारत नाही, तू कुठलं काम करतो ते विचारत नाही. चोखा मेळा काय करायची? मेलेली ढोरं उडून न्यायची. चोख्या संगे ढोरे ओढी घेऊन कांबळीला भक्तीने बद्ध प्रभू झाला. हा परमात्मा भक्तीसाठी बद्ध झालेला आहे. तो चोखा मेळावर काम करतो, गोरा कुंभाराबरोबर काम करतो, नामदेवाच्या मागे टाळ घेऊन परमात्मा उभा आहे. प्रत्येक भक्ता त्याची कुणाच्या कोणत्याही भक्ताची त्यांनी कधी जात विचारली नाही, कधी कोण विचारलं नाही, कधी काही विचारलं नाही. सजन कसा या विकू लागे मास असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तो कुणाची जात पात काही पाहत नाही. भक्त आहे ना आपलं नाव घेतो नाही मग तो आपला आहे. भक्तिभावे उल्हारी आदी कोण विचारी सांडोनी महत्वाचे थोरी पोटावारी राहिला लगबगा जेवित आहे. अहो
यच्चयावत प्राणीमात्रांना अन्नदान करणारा, यच्चयावत प्राणीमात्रांची काळजी घेणारा, प्रत्येकाची कोणी उपाशी राहू नये याची काळजी तो परमात्मा घेत असतो, कुणाच्या कुणाच्या रूपाने त्याला देत असतो. यच्चयावत प्राणीमात्रांची काळजी घेणारा भगवान हा त्यांच्या घरी पोटावारी राहिलेला आहे. लगवगा जेवता जगजीवन भानवसाचे सरले अन्न तरी सर्वता पुरे न म्हणे घर स्वामी लज्जिता वजनी बरे प्रकाश हे रायची प्रासादी केली थोरा आयशा 10-20 खाल्ल्यावर उदकाश आधार न झाला. यावेळी शाखा ओधन नव खिरी सहित पक्वांना घृत शर्करा आणि वरांना तेही संपूर्ण बक्षले म्हणे आणि कांनदी अन्न आणि मात हे घर स्वामीने झाली लज्जिता म्हणे आता काय वाढू यात उपाय तर दिसेना. वळवटे होती 6 टोप्यात ती दरित वळून वाढीता साखर पय नसताना शीत भक्षी अनंत निजप्रिये म्हणे आणि काडी माते मी पोटी राहिलो क्षुधाक्रांत तिळे गुण फुटाणे त्वरित घातले पोटा राणोने त्याचे 1-2 करून ग्रास आणि किच्छे जगन्निवासा घरस्वामीन म्हणे राक्षस मजला गे वासे साधनी. तिने घरामध्ये असलेलं सगळं अन्न ह्याला वाढलं पण ह्याचं काही पोट भरलेलं नाही. तो म्हणतो आणखीन आणा आणखीन आणा आणखीन आणा. ती पतीला म्हणते माणूस आहे का राक्षस आहे म्हणाले. घरस्वामीन म्हणे राक्षस मजला गिबासे जाणे मग हिरवी झाड ते समय आणून गाली लावलाय लगबगा बक्षली तेही म्हणे उदकास नाही आधार मग म्हणत हरिदास या अवघड कार्य सांगावे असे तेने विसावा पडेल मजसे मग भरती असे बोलत म्हणाले आता ह्याला कसल्या तरी कामात गुंतवावं म्हणजे मला नवीन स्वयंपाक करायला थोडा वेळ तरी मिळेल. म्हणले भरती एक काम कर मी आता जेवढं होतं तेवढं तुला वाढलं आता मी नवीन अन्न शिजवते पुन्हा तुला वाढते पण तू म्हणे माझं एक काम करशील का. सांगा मातोश्री काय काम करू. एक घडी न लागता जाण शेत पेरून ये त्वरेना अवश्य म्हणे जगजीवन उल्हास म्हणे धरून या म्हणे कार्य करून येतो त्वरित तुहा सारा विपाक निष्पत ऐसे म्हणून वैकुंठात चालले क्षेत्र ते क्षीरसागरी ज्याची वस्ती तो रसाधिपतीचा स्वामी निशिरे वसंत त्याचे पायी लोळती इंदिरापती जगद्गुरु त्रिलोचनाचे शेतात उभा टाकला जगन्नाथ इच्छा मात्रे करून ते क्षेत्र समस्त पेरले. म्हणाले जा शेतात पेरणी करायची राहिली तेवढी शेतात पेरणी करून ये. आता हिला वाटलं शेतात पेरणीला गेल्यानंतर कधी संध्याकाळ होऊन जाईल त्याचा पत्ता ह्याला लागणार नाही कामामध्ये कदाचित ह्याची भूक मरून जाईल म्हणजे त्याला भूक कदाचित लागणार पण नाही. हा गेला की 1 तासात शेत पेरून ये म्हणलं तर हा गेला कोण भरतीया पांडुरंग आणि नुसतं शेताकडे पाहिल्यावर सगळं शेत पेरलं गेलं. अहो ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्याला काय कठीण आहे. त्रिलोचनाचे शेतात उभा टाकला जगन्नाथाची इच्छा मात्र करून ते क्षेत्र समस्त पेरले हे ऋतुकाळ नसता ठिकाणी अंबुदारा कोवळला गगने देणे करून निवाणी मेदिनी कविल्य जाणे दुसला तात्काळ निघाले जाण देखत विस्मित होती जना म्हणती सल शीत धान्य आले कोठून कळेना तैसी भानावती आपल्या बळे तात्काळ आणि अमृत बळे तैसी चक्कर चाळ गोपाळे कौतुके ते वेळे मांडले मजला वाचते ऐशी रीती गारुडे हा वैकुंठमध्ये माया तेची भानावती खेळ खेळती स्वेच्छा महद्भूतांचे संसार नसतेची दाखविले उडंबरा ब्रह्मा विष्णू आणि हरी स्वेच्छा चराचर निर्मिले निमिष न लाविता जाण घड्यामोडी ब्रह्मांडा रचना तो माया लागवे वैकुंठ राणा निज भक्त जना प्रतिपाळे क्षेत्रात जाताची नारणे तात्काळ पिकले 18 धान्य लसलशी ती हिरवी कांचन देखता मनोरमते इच्छा मात्र दक्षिणी केली क्षेत्राचे संगवणे धान्य करून चक्रवाणी मंदिरी नेऊन साडीला ऐसे कौतुके खोने विस्मित झाली विस्मित मनी त्रिलोचना म्हणे भरती कार्य करून न लागता क्षणपातला नुसतं पेरून यायला सांगितलं पण भगवंतांनी दृष्टी टाकल्यावर सगळं पेरलं गेलंय. आकाशाकडे पाहिल्यावर पाऊस पडला त्याच्यामध्ये ते धान्य उगवलं त्याची निगा राखून झाली ते पुन्हा काय पाखडायचे विकडायचे करून सगळं करून धान्य भरून गोण्यामध्ये धान्य भरून आणून त्यांनी घरात लावलं.
इच्छा मात्र ते क्षणी केली क्षेत्राचे संगवणे धान्य करोनी चक्रपाणी मंदिरीने म्हणून साठविला ऐसे कौतुक देखून विस्मित मनी त्रिलोचना म्हणे भरतीया कार्य करून न लागता क्षण पाहतला घरात येऊन या क्षणी काय बोल चक्रपाणी क्षेत्र पिकवण्या जन्नी धान्य आणून साठवले कष्ट करता लवड सवडीत सुद्धा लागलेसे गाडी अन्न आणून या तातडी मजवाडी जननीये घरामध्ये सगळं धान्य भरले कणग्या भरलेले आहेत. आश्चर्य वाटतं त्रिलोचनाला. 1 तासामध्ये पेरणं राहिलं लांब पेरून धान्य भरून कोठ्या भरून गेल्या सगळ्या. तो म्हणतो आई आता एवढे कष्ट केलेत मला जेवायला वाट. धान्य दळून कष्ट करता लवड सवडी लागलेची गाडी अन्न आणून या तातडी मजला वाडी ज्यांनी धान्य दळून एक म्हणा तिने नेपजले होते अन्नावरती असे मग बोले वचना बैस भोजन घालते. तिने 1 मण धान्य शिजवलं होतं तोपर्यंत त्रिलोचनाच्या पत्नीने म्हणले बस जेवायला बस वाढते. त्रिलोचनाचे भक्ती स्वपाई प्रेमी भुल्ला शेषाई हिरवे कांच न म्हणे काही साधन तेही मागेना विसावा नाही आळसियासी चवी न कळे खाताडासे त्रिलोचनाची कांतायसे हरनशी माणसे आठविता भानव सात्याला नवाही खरं आणून घातले लावला आहे ते तात्काळ बसले सर्व ही परी उदकास नाही आधारा पात्र झाडून या वैकुंठानं स्वास्थ्य वदने काय बोलता आजीचे जेवण मिष्ट लागत काय निमित्त कळेना उदंड देखल्या सुगरणी परी तुझा ऐसे नाही कोणे साक्षात अन्नपूर्णा भवानी मद लागून वाटते. आई तुझ्या हाताला मोठी चव आहे का. मला असं वाटतं की प्रत्यक्ष अन्नपूर्णा मला जेवायला वाटते. अशी सुगरीण मी या पृथ्वीच्या पाठीवर कुठं पाहिली नाही. ऐकोनी भरतीयाचे वचना हरिदासे लज्जेतोसे म्हणे याच ऐसा खात अडकोणी धुंटीचा त्रिभुवनी नाढळे मग भरतीयास म्हणे ते क्षणी कार्य सांगते तुझला म्हणे ते सत्वरी जे करून पुढची भोजनी बैसावे यावरी म्हणे जगन्नाथ कोणते कार्य निवेदी त्वरिता ते म्हणे घडीन लागता येथ मंदिर त्वरित भूमिका रानात जाऊन या सूत्रा घेऊन कडी चारा ऐसे ऐकून या प्रत्युत्तरानं इंदिरावर आनंदा चौथे काम सांगते तो ते वृषभचारी चारी अरण्यात घोडी धुवून या स्वस्ते पागीला लावी बागेत आणि ही 5 कार्य सांगितले आता करून येशील दे मागोदा मग मी भोजन घालीन तर तुला याशी अन्यथा असेना जा म्हणाले. इथे एक मंदिर तयार कर त्यासाठी तुला काय करावं लागेल रानात जा काडी चारा घेऊन ये आणि बैलांना चारून आण घोड्यांना धुवून आण त्यांना खरारा घाल पागेत आणून त्यांना लाव ही सगळी कामं कर. तोपर्यंत मी नवीन स्वयंपाक तयार करते पुन्हा वाढते तुला. ही 5 कार्य सांगितली आता करून येशील दे मागोदा मग मी भोजन घालीन तर तुला असे अन्यथा असे ना हरिदासी म्हणे मनात असे उशीर लागेल बहुता तो मी करीन पाक निष्पत्त धंदा समस्त दारून ऐसे समाधान मानित होतो काय करी देवादी देवा अश्व सोडून या सर्व धुवून आणि तात्काळात वृषभ नेऊन या रानात चालून आणि वैकुंठनाथ चाले घाले दिसती बहुत कौतुक अद्भुत हरीचे लकडीचा भारत एक क्षणी आणून या ढीकवाडीला अंगणे दिव्य मंदिर चक्रपाणी उभा रोनी देत ऐसा वाडा बांधून का केली वरसबंदी भूमिका सप्तखणी उंच देखा वस्तू सगळे का त्या माझे इतके कार्यक्रम सत्तरी भरती या म्हणे ते अवसरे मातेक सुद्धा लागली उदरी भोजन पोटभरी घाली का गेला बैलांना चालून आणलं घोडी धुवून आणली घोड्यांना खरारा घातला पागेमध्ये त्यानं व्यवस्थित लावलं लाकडं कापून आणली त्याची 7 खणी वाडा तयार केला आणि सांगतो की आई तू सांगितलेली कामं केलेली आहेत आता जेवायला वाढ. यावर त्रिलोचनाची कांता म्हणे उपाय कसा करू आता उसंत नाही दळता भाजीता प्राणनाथा म्हणत असे म्हणले. बरं त्यावेळेला काय गिरण्या बिरण्या नव्हत्या का मिक्सर नव्हता हाताने दळायचं आहे कांडायचं आहे आणि मग वाढायचं. गडबडे पीठ दळून तिने रोट भाजले तातडीने म्हणे असे उपाय कसा करू आता उसंत नाही दळता भाजता प्राणनाथा म्हणत आहे गडबडी पीठ दळून तिने रोट भाजले तातडीने पात्री वाढून या म्हणे भरतीया भोजन करे आता
जेवावया बसले हरिता आवडीने सुखी खात भाकरे निज भक्तांची करता चाकरे उसंत क्षणवरे असना ज्याची मूर्ती हृदय संपुटे एका ते पूजिते दुर्जिते तो कोरडीच खाऊन मीठ रोटी संतोष पोटी मानित. भाजी नाही नुसतीच तिने रोटी आणि मीठ एवढंच दिलंय, देव तेही प्रेमाने खातात. तो कोरडीच खाऊन मीठ रोटी संतोष पोटी मानिता. प्रीतीची आवड बहुवसन चाविता गिळी घासा साधन माखन ही त्यास आईसे जगदीश म्हणेना. बरं त्याच्यावर तूप नाही, लोणी नाही, काही नाही, तसंच तो परमात्मा खातोय. सुहास्य मदन मनोहर देवी बेसला चारंगधरा धोनी पीतसे भोजन पात्र दिवशी लागता. भरत्या म्हणत मात एक सुधार आली पोटाता आणि काढून या वाडी त्वरित येईल लज्जित माणसे म्हणे कसे करू या लागून विचार करत असे घनस्वामीने. भरत्यास म्हणे ते क्षणी कार्य करून एक ये आमचा सोयरा परदेशी नांद तसे दुर्देशी. तो सुखी आहे की कुटुंबाशी समाचार वेगळे आणि का अवश्य म्हणून जगजीवन पुस्तकास ठाव ठिकाणा. एक घडी लागता जाण कुशवर्तमान आणले पार्थिकारपासून या एक मास लोटत असे असत या म्हणून त्रिलोचनाचे जाया होई स्मित मानसी. म्हणले असं कर, आमचा सोयरा आहे ना तो परदेश म्हणजे लांब राहतो, तू जा त्याची खाली कुशाला विचारू नये. काय व्हायचं, यांच्या गावापासून त्यांचा सोयरा त्या सोयऱ्याच्या गावी पोचायला 1 महिना लागायचा. हिने विचार केला जायला 1 महिना यायला 1 महिना, बरं सोयराही त्याला ठेवून घेईल, खाय प्यायला घालेल, नंतर येईल. तो परमात्मा जायला उशीर काय यायला उशीर. पटकीने गेला आणि आला. म्हणले सगळे ठीक आहेत. त्यांनी सगळ्या खाणाखुणा सांगितल्या, तुमचं घर अमुक ठिकाणी अमुक आहे तमुक आहे सगळं झालं. वार्तिकार परतून यावा 1 मास लोटे असर या म्हणून त्रिलोचनाची जाया होई स्मित माणसे. मग म्हणसे जगदुदार पंतक्रमून आलो स्वतः क्षुधा प्रदीप्त झाली फार. आता मज धीर सर्वेना भानवसा जाऊनी घरस्वामिनी वरती असं वैश्वले भोजनित होती. हिची जीवलक मैत्रिणी शेजारी एक होती. कोणी के अवसरीत एकस्मात वाटले घरी प्रवेशनाथ मंदिर हे मधुर त्रिबोधा म्हणे साधने 1 मात देखली नाही दिवस बहुत म्हणून भावे आला लागला हे मंदिरी त्वरित मिळाले. शरीर निर्जुर झाले फार तेजन दिसे मुखावर बहुत मळकट नेसले अंबर. हे कारण सत्रुम सांगा मंगळ स्नान विणीपणी कान कसे हो साधने सांग कोणता उद्योग म्हणे संकोच काही न करता मैत्रिणीजवळ सांगता दुधचित्ती येऊन लाज मज योग्य असे जे काळ ते सत्वराज करेना. ऐकून त्रिलोचनाची म्हणे साधने ऐका आता मी जाणून पतीच्या मनोगता साधू संता भजत असे शोधित तुषाक्रांत ऐसे दिसे अनुदका. प्रकार माझा परमभाविक सर्व आत्मरूप विश्वमाने मजवर कष्ट पडती जाण कोणी नसेची सोडोना. तो एक भरती नामे करून नेणू कोणी पातला तो राहिला असे पोटावरी जी सांगतो ते करी चाकरे अघटित कार्य तेही करी निमिष बरी न लोटता. परितयासे बहु आहार उदंड जेवता ही पूर्ण बरे दळिता दिवस रात्र मज साचार कळेना. मनुष्य जेवती कशत इतके अन्न निपजू देखा परितयाचे न जाय भूक हेची कौतुक वाटत. तेवढ्यात तिची मैत्रीण आली. ते म्हणते का का अशी काय तुझी आंघोळ बिंघोळ झाली नाही का, एवढी का थकली, विणी नाही फडी नाही काय असं काय चाललं, चेहऱ्यावरती काही हास्य दिसत नाही, काय सांगू म्हणाले. आमच्या घरी रोज साधू संत येतात, त्यांचं करता करता मी थकून जाते म्हणून माझ्या नवऱ्याने एक मनुष्य माझ्या मदतीसाठी ठेवलाय, त्याचं नाव भरती आहे. बरं त्याला पगार बिगार काही द्यायचा नाही, फक्त त्याला पोटभर जेवायला घालायचं आणि तो कामं सुद्धा अफाट करतो म्हणाले. अघटित कार्य तो करतो हे खरं आहे, पण त्याची भूक काही भागत नाही म्हणाले. त्याला वाढता वाढता त्याचं स्वयंपाक करता करता मी थकून गेले. 100 माणसाचं जेवण मी तयार करते, 5 मिनिटात ते सगळं खाऊन मोकळा होऊन जातो. मनुष्य जेवती शत एक इतक्यांना निवृत्ती रेखा त्वरित याची न जाय भूका याची कौतुक वाढता. उदंड मनुष्य आहेत जनी पर्याय ऐसा खादाड नसे कोणी. भरत्या येऊन या पैसे पूजने शुद्ध बुद्ध विसरोनी मी जाया मेणे राक्षस के महत्भूत मनुष्य न म्हणा विद्यार्थी कष्ट करता दिवस रात्र जीव बहुत निर्बुजला. याशी दृष्टी बोलले जर तरी येडू सोन जाईल सतरा मग पती कोपेल मधुर याशी विचार कोणता. बरं मी याच्यावर समजा रागवेल हा निघून जाईल, पण त्याचा अटच आहे मुळात, पोट भरलं नाही तर मी निघून जाईल. हा निघून गेला तर नवरा माझ्यावर रागवेल, काय करू. तो घरी आला ज्या पासून म्या घेतले नाही, अन्न पाणी निद्रा देखली नाही, नाही निर्दळिता यामने पुरेना मुख प्रक्षाळा जाण अवकाश नाही मज लागून मग वेणीफणी आणि नहाण काय सुधाण
पुसतेशी आयशी त्रिलोचनाची कांता मैत्रिणी गाराने सांगता भरतिया बाहेर उभा होता. तिने अवचित ऐकले. जो अंतरसाक्षी चैतन्य घन जीवमात्राचे मनोगत जाणे तयासी न लगे सांगणे ऐकणे परी सगुण दिला दाखवे. म्हणे माझे कष्ट करता शिणली त्रिलोचनाची कांता तरी सत्वर इथून जावे आता तरी असता दुणावे. म्हणाले खरंच ही माता माझ्यासाठी करून करून थकलेली आहे. आता आपण निघून जावं हे बरं आहे. ऐसे म्हणून श्रीहरी अदृश्य झाले ते अवसरे जो नाटके वैकुंठ विहारी चराचरी व्यापका त्रिलोचन म्हणे कांते भरतियानं दिसे घरात पाठवेला कोण कार्यात हे मज तरी सांगावे. परमात्मा अदृश्य झाले. पती आला, त्रिलोचन घरी आला, विचारलं का ग तो आपला भरतिया कुठे गेला, दिसत नाही. त्रिलोचन म्हणे कांते भरतियानं दिसे घरात पाठवेला कोण कार्यात हे मज तरी सांगावे. ती म्हणे मज विदित नाही आता होता की माझ ग्रहे तुमची आज्ञावून जाणार नाही निश्चय हे असो द्या. म्हणजे आत्ताचा माझ घरात होता, आत्ता मी त्याला जेवायला वाढलं, कुठे गेला कळत नाही. पण एक मात्र तुम्हाला सांगतो, तुम्हाला विचारल्याशिवाय तो जाणार नाही एवढं मात्र नक्की. ही म्हणे मज विदित नाही आता होता की माझ ग्रहे तुमची आज्ञावून जाणार नाही निश्चय हे असो द्या. धुंडाळून पाहता सजनी तो कोठे दिसे. धुंडाळून पाहता सदने तो कोठे दिसे नाही. तेव्हा त्रिलोचना शिवले म्हणे कैवल्यदानी तो होता. त्रिलोचनाने ओळखलं. प्रत्यक्ष जगन्यता परमात्मा आपल्या घरी आला होता. एवढी कामं आपण त्याला सांगितली. तेव्हा त्रिलोचना शिव मजले म्हणे कैवल्य जाणे तो होता. मज पडेले मायावरण ओळखला नाही रुक्मिणी रमण. सेवा घेतली त्याचपासून अन्याय याहून कोणता. पत्नीला म्हणतो मी ओळखला नाही त्या भगवंताला, त्याच्याकडनं आपण एवढी कामं करून घेतली. सेवा घेतली त्याचपासून अन्याय याहून कोणता. जो वैष्णवी मायेचा नियंता विरंचीचा जनिजे जनिदा त्या देवादिदेव वैकुंठनाथा सेवका समान मानले. ज्याची ही वैष्णवी माया आहे तो परब्रह्म परमात्मा, जो वैष्णवी मायेचा नियंता विरंचीचा निजजनिता ब्रह्मदेवा, ज्याच्या नाभिकमलातनं ब्रह्मदेव निर्माण झाले. जो वैष्णवी मायेचा जनिता विरंचीचा निजे जनिता त्या देवादिदेव वैकुंठनाथा सेवका समान मानले. त्याला मी काम सांगितलं. परमानुताप झाला चित्ती नेत्र अश्रुपात होते. मग म्हणत असे कांतेप्रती तू काही त्याप्रती बोललीस का ग? तुला कष्ट झाल्यामुळे तू काही त्याला बोललीस का? परमानुताप झाला चित्ती नेत्री अश्रुपात वाहते. मग म्हणत असे कांतेप्रती तू काही त्याप्रती बोललीस. एली म्हणे ते क्षणी घरास आली शेजारणे माझं उसंत नाही म्हणून मी तिजला की बोलले नाही. त्याला कसे बोलले? तुम्ही तर सांगितलं होतं की त्याची जर भूक भागली नाही तर तो निघून जाईल. म्हणून मी अजिबात न थकता सगळे कष्ट केले. मी त्याला काही बोलले नाही. पण माझी मैत्रीण आली होती ना, ती मला विचारत का ग तुझी अजून आंघोळ झाली नाही का? तू अजून काही केलं नाही का? वेणीफणी केली नाही का? साडी बदलली नाहीस का? एवढी का थकलेली दिसते? ती विचार मी तिला सांगितलं असं असं माझ्या घरी एक भरतिया नावाचा आलेला आहे आणि त्याची भूक फार आहे, त्यामुळे त्याचं पोट भरणं हे माझं कर्तव्य आहे. मी गृहिणी आहे. दारात आलेला अतिथी विनमुख जाऊ नये म्हणून म्हणाले मला ते करण्याचा कंटाळा नाही आला. पण मी का नाही आंघोळ केली, का नाही वेणीफणी केली, का नाही केलं हे तिला मी फक्त सांगितलं की बुवा तो भरतियाचं करता करता मला मी आंघोळ केली का नाही आठवत नाही, मी वेणीफणी केली का नाही याकडे माझं लक्ष नाही, अंगावरची साडी कुठली आहे म्हणजे
मळके आहे का चांगली याच्याकडे माझं लक्ष राहिलं नाही. माझा ध्यास एकच होता की याचं पोट भरलं पाहिजे. हिरी म्हणे ते क्षणी घरास आली शेजारणी मज उसंत नाही म्हणून ही तिचं लागून बोलले. भरती ऐकून ते मात अदृश्य झाला जेथील तेथा मजवरी आले हे निमित्त म्हणून चित्तात खेद करे. आणि हे कदाचित आमचं बोलणं त्यांनी ऐकलं असेल आणि तो तिथेच अदृश्य झाला असेल. पण माझ्यावर मात्र तेवढं बालंट आलं की मी बोलले म्हणून. मजवरी आले हे निमित्त म्हणून चित्तात खेद करे. त्रिलोचनाची पत्नी त्या भगवंताची प्रार्थना करते. ही भरती त्वरे करू ना, तुझं लागे मी देते भोजन. उदास हे शोधून तुझं वाचून आम्हाचे भरती. अरे तू नाहीस त्यामुळे आमचं घर सगळं उदासीन दिसायला लागलंय. ही भरती त्वरे करून तुझं लागे मी देते भोजन. उदास दिसे हे सदन तुझं वाचून आम्हाचे. आता येईल परतोन वाट पाहते दोघे जण. तो 2 प्रहराला देईन मग निराशा मनी वाटली. दुपार 2 प्रहर निघून गेले, अजून काही तो येत नाही. दोघंही वाट पाहत आहेत. कांतेशी म्हणे हाय हाय तो अपराध केला बाहे अजून भरती का नाही हे म्हणून धाय मोकले दा. सखेद अंग टाकी धरणी प्रेमाश्रू हाती नाही म्हणे. देवाधिदेवा चक्रमाणी धावून सत्वर तुवा सेवकाचे रूप धरून मज लागे दिले दर्शना. परी वंदिले नाहीत म्या चरण दैवहीन म्हणून या. तू माझ्या घरी सेवक देवा मी तुला ओळखलं रे. अरे तुझ्या पाया पण पडलो नाही मी. वंदिले नाहीत म्या चरण दैवहीन म्हणून या. कृपा सागरा जगज्जीवना भक्तवत्सला राजीव नयना. अनंतशाही करुणाघना दीनोद्धारणा जगद्गुरो. जरी तू नेशी त्वरित तरी मी करीन प्राणघात. पुरुषान पेटून बहुत उडी तयार टाकेना. ना तरी तीक्ष्ण शस्त्र घेऊन स्वहे करे शेर कापे नाणा. हे सत्य क्या सत्यवचन तो चैतन्य घन जाणसे. ऐसा निश्चय देखोनी चित्ती तात्काळ प्रगट झाला श्रीपदे. चतुर्भुज सावळी मूर्ती देखता विश्रांती होय. देवा प्रगट हो, आम्हाला दर्शन दे असं म्हणता बरोबर. परमात्मा तिथेच प्रगट झाले. तात्काळ प्रगट झाला श्रीपती. चतुर्भुज सावळी मूर्ती देखता विश्रांती होय जेव्हा. कासे दिव्य पितांबर कर्णी कुंडल मकराकार. सुहास्य वदन देखताची विरे देवान. जे सनकालिकांचे निज ध्यान नीलग्रीवाचे देवतार्चना. सगुण साक्षात रूप धरून दिसले दर्शन निज भक्ता. रामचरण देखो निवेदिठे त्रिलोचने घातले विठे. क्षेमालिंगन देता कंठी आनंद पोटी न समाये. मग श्रीहरी श्री बोले वचना. तू पुराण पुरुष मनमोहन भरत्या. नाम ठेवले कोण मज काढणे सांग देवा. मग म्हणे वैकुंठनाथ मी तो नामरूपात येत. सगुण रूप धरी साक्षात तुमचे मनोगत जाणून. त्रिलोचनाने भगवंताच्या पायाला मिठी मारली आणि सांगितलं भगवंताला की भगवंत तू तुझं नाव भरतीया असं सांगितलंस. हे भरतीया नाव तर आम्ही कधी ऐकलं नाही. परमात्मा म्हणतो मी नामरूपात येत आहे. मला कुठलं नाव आहे, मला कुठला आकार नाही, नाम नाही, रूप नाही. पण मी भक्तांसाठी सगुण साकार होतो. त्यांना आवडेल ते रूप, त्यांना आवडेल ते नाम. मग श्री हरी बोले वचन तू पुराण पुरुष मनोहन. भरतीया नाम ठेवले कोण मज काढणे सांग देवा.
मग म्हणे वैकुंठनाथ मी तो नामरूपातीत सगुण रूप जरी साक्षात तुमचे मनोगत जाणून पुढे तुम्हा संतांचे चरण महिपती नामे करून हे चरित्रवणीला आवडीने रुक्मिणी रमण बोलिले. आणि मग भगवंताने त्या त्रिलोचनाला सांगितले की बघ पुढे महिपती नावाचे संत होतील आणि ते संत तुझं चरित्र जगाल. ते तुझं चरित्र जगाल सांगते. मग वैकुंठनाथ मी तो नामरूपातीत सगुण रूप जरी साक्षात तुमचे मनोगत जाणून पुढे तुम्हा संतांचे चरण महिपती नामे करून हे चरित्रवर्णील आवडीने रुक्मिणी रमण बोलले. स्वस्ती श्री संत लीलामृत ग्रंथ श्रवण्याची पूर्ती मनोरथा प्रेमळ परिशोद्भाव विभक्त सप्तमी शतमोध्याय रसाळा. श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यन् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आपण सर्वजण ही कथा मनपूर्वक ऐकताय आणि तुम्हाला सांगण्याच्या निमित्ताने मला ही सगळी संत चरित्र वाचण्याची संधी प्राप्त होते. याचं सगळं श्रेय तुम्हालाच आहे. आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाचे ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती खुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य भाला. मितीना अबीर गुलाला दर्शना संत संग आला. गल्लरी टाळ वाजताना गल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी गणोला पाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.